नमस्कार मित्रांनो. पहा, मराठी शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आपण प्रश्नांच्याच माध्यमातून काय करत आहोत? शब्दसंग्रहाची एक प्रकारे रिव्हिजन करत आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण गट ब मुख्य परीक्षा 2023 चा जो पेपर आहे, ग्रुप बी मुख्य परीक्षा 2023 चा, यातील मराठी शब्दसंग्रहाचे प्रश्न काय करूयात? अभ्यासूयात. ठीक आहे, लगेच लेक्चरला सुरुवात करूयात. बघा, पहिलाच प्रश्न आहे की देशी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेले आहेत. देशी शब्द मूळचे मराठीत निर्माण झालेले शब्द आपण सर्वांना माहिती आहे. देशी भाषेत, बोली भाषेत निर्माण झालेले शब्द म्हणजे देशी शब्द असं आपण म्हणतो, आपण सर्वांना माहित आहे. आता पहिल्यांदाच ट्रॅप दिला जातो. खूप वेळा आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अभ्यासून झालेले असतात. बाजरी, बाजरी हा देशी शब्द आपल्याला माहित असतो. पण बाजरीची भाकर असं डोळ्यासमोर आल्यावरती चुकून आपण बरोबर आपण घेऊ शकतो, तर आपलं उत्तर चुकेल. भाकरी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे, आपण सर्वांना माहिती आहे. कानडी भाषेची ट्रिक पाहताना आपण स्वयंपाकघरातील वेगवेगळे पदार्थ वगैरे पाहतो आणि ते आपण कॅटेगराईज करून लक्षात ठेवतो आपल्या ट्रिक्समध्ये. लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. भाकरी येणार नाही. गाजर हा कानडी शब्द आहे, आपण सर्वांना माहिती आहे. बटाटा पोर्तुगीज शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. आपण सांगितलं होतं की उपवासाचे बहुतांश पदार्थ जे आहेत ते पोर्तुगीज आहेत. पोर्तुगीजांनी भारतात आणलेले आहेत आणि अर्थातच त्यामुळे ती नावं जी आहेत ती पोर्तुगीज आहेत. साबुदाणा, बटाटा असेल, ठीक आहे, आपण पाहिलं होतं. पपई, पेरू हे शब्द आपण पोर्तुगीज आहे, पाहिलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर पगार हा शब्द आपण पोर्तुगीज पाहिला होता. बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे, ते उत्तर येणार नाही. देशी शब्द फक्त बाजरी येणार आहे, राहील लक्षामध्ये. आणि ड एकाच पर्यायात दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. ठीक आहे, बघा, संस्कृत उपसर्ग लागलेला पर्याय आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. आता अशा वेळेस ऑप्शन एलिमिनेशन ने उत्तर लवकर निघतात. आता अ हा उपसर्ग मराठी आपल्या ट्रिक मधून लगेच आठवला पाहिजे. बरोबर, आपली ट्रिक आपण पाहिलेली आहे. अ असेल, अद असेल, आड असेल, बरोबर, फट असेल, हे शब्द मराठी उपसर्ग आहेत हे सगळे. आणि त्याचे शब्द वगैरे पण आपण पाहिलेले आहेत. ते उपसर्ग कसे लक्षात ठेवायची याची ट्रिक पण आपण पाहिलेली आहे. त्यामुळे हा पर्याय लगेच एलिमिनेट होतो. आणि पंतु हा शब्द इथं उपसर्ग नाहीच आहे ना, पंतु या शब्दाला. बरोबर ना? मूळचा शब्द येतो पंतु, सिद्ध शब्द आहे, त्यामुळं तो तर येणारच नाही. दुसरा पर्याय तर डायरेक्ट एलिमिनेट होतो. ठीक आहे, गैर हा उपसर्ग आपण पाहिला होता. बरोबर, फारसी अरबी उपसर्ग पाहत असताना आपण, किंवा मराठी उपसर्ग पाहत असताना आपण पाहिलेला आहे. बे, बद, बिन, दर, हर, बरोबर, ना यासारखे उपसर्ग आपण पाहिलेले आहेत. फारसी अरबी उपसर्ग. भर हा उपसर्ग मराठी उपसर्ग येतो, त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की हा पर्याय एलिमिनेट होतो. ठीक आहे. तर बिन हा उपसर्ग लगेच दिसला की लगेच एलिमिनेट करता आला पाहिजे, फारसी अरबी गटात येतो. ना आपण फारसी अरबी गटात आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे पर्याय आपल्याला लगेच एलिमिनेट करता आले पाहिजेत. आपली ट्रिक आपल्याला लगेच रिकॉल झाली पाहिजे, आठवली पाहिजे. ठीक आहे, मग संस्कृत उपसर्ग असणारे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. ठीक आहे, अभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. सुखकर, प्रहार इथं उपसर्ग लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे इथे. रिकामटेकडा जशाच तसा शब्द आहे, तो अभ्यस्त येणार नाही. कधी कधी हा शब्द मात्र निश्चित अभ्यस्त शब्द आहे. जशाच तशी पुनरावृत्ती झालेली आहे शब्दाची. ज्यावेळेस आहे त्या शब्दाची द्विरुक्ती होते, पुनरावृत्ती होते, त्यावेळेस त्याला आपण अभ्यस्त शब्द असं म्हणतो. अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार येतात, आपण पाहिलेले आहेत. बरोबर, आपण सर्वांना माहिती आहे, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि अनुकरणवाचक, असे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर येणार आहे. आपल्याला तत्सम शब्द शोधायला सांगितलेले आहेत. तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत जशाच तसे आलेले शब्द जे असतात ते तत्सम शब्द असतात. आपण सर्वांना माहिती आहे, शब्द पाहिल्याबरोबर लक्षात येतात. पुष्प, कन्या, नरी हे तत्सम शब्द झाले. आता बघा, भाऊ, पान आणि ओठ. बरोबर, भ्राता ह्या शब्दावरून भाऊ हा शब्द, पर्ण ह्या शब्दावरून पान हा शब्द आणि ओष्ठ ह्या शब्दावरून ओठ हा शब्द. म्हणजे मूळ संस्कृत शब्दामध्ये बदल होऊन आलेले जे शब्द असतात, थोडा बदल होऊन ते तद्भव असतात, आपण सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बीला 4 येणार आहे. देशी शब्द, दगडधोंडा आपण देशी आहे पाहिलेला मागच्या कितीतरी लेक्चरमध्ये. ढेकून देशी आहे. बाजरी बघा मगाशीच पाहिला आपण, बाजरी देशी आहे. परभाषी शब्द, आता तिकीट हा इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे, आपण सर्वांना माहिती आहे. बटाटा पोर्तुगीज भाषेतून आलाय, आपण सर्वांना माहिती आहे. सामान फारसी मध्ये आहे. फारसी सामान, फारसी शब्दांची ट्रिक आपण पाहिलेली आहे. सामान वगैरे कशात नेलं आपण ते पाहिलं होतं. ठीक आहे, सामान हा शब्द फारसी भाषेतला आहे, किंवा फार सामान आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. फार सामान आहे म्हणजे फारसी भाषेतून सामान हा शब्द मराठीत आलेला आहे, हे आपल्याला लक्षात राहतं. ठीक आहे, पुढे बघा.
बघा पुढचा शब्द आहे निपुण. हा शब्द आहे, निपुण या शब्दाला समानार्थी शब्द नाही. प्रश्न नीट वाचायचा, नसलेला विचारलेला आहे. कसबी, ज्याच्यात कसब आहे, ज्याच्यामध्ये कसब आहे म्हणजेच काय, कसब म्हणजेच कौशल्य आहे, तो कसा असणार आहे, कसबी असणार आहे. कसबी असणारे म्हणजेच कसं असणारे, निपुण असणारे. एखाद्या गोष्टीत तुम्ही निपुण असता म्हणजे त्या गोष्टीत तुम्ही पारंगत असता, निपुण असता, त्या गोष्टीबद्दलचं खूप सारं कौशल्य तुम्ही आत्मसात केलेलं असतं. निपुण असणं म्हणजे खूप सारं पारंगत असणं त्या गोष्टीत, त्या गोष्टीत कुशल असणं किंवा कसबी असणं. बरोबर. नसणारा, समानार्थी नसणारा शब्द कोणता येणार आहे, निरामय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर देता येते. ठीक आहे. निरामय म्हणजे काय? बघा, निर अधिक आमय असा शब्द तयार झालेला आहे. आमय म्हणजे आजारी, अमय म्हणजे काय, आजारी. आणि निरामय म्हणजे काय, जो आजारी नाहीये तो. म्हणजेच काय, निरोगी व्यक्तीला आपण निरामय म्हणू शकतो, निरोगी व्यक्तीला आपण निरामय म्हणू शकतो. राहील लक्षामध्ये, निरामय म्हणजे निरोगी. पुढे बघा, कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. आता कृपणला समानार्थी काय येणार आहे, कंजूस येणार आहे. बरोबर ना. मग विरुद्धार्थी कोणता असणार आहे, उदार असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपण कितीतरी वेळा लेक्चरमध्ये आपण तुलनात्मक पद्धतीने अभ्यासलेल्या आहेत. आपल्याला लगेच आता ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जो जाण ठेवत नाही, ज्याला जाणीव नसते, तो व्यक्ती कृतज्ञ असतो, आपणा सर्वांना माहिती आहे. कुत्सितपणे म्हणजे थोडक्यात निंदा करण्याच्या उद्देशाने, अशा अर्थाने कुत्सित या शब्दाला अर्थ आहे. अयोग्य शब्दजोडी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. बघा आता ओष्ठ मूळचा तत्सम शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. ओष्ठेपासून ओठ हा शब्द आलेला आहे, म्हणजे हा तद्भव शब्द झाला. बरोबर. हा तत्सम आणि ओठ हा कसा झाला मग, तद्भव येणार. पीत मूळचा शब्द आहे, पीतवरून पिवळा हा शब्द मराठीत आलेला आहे, म्हणजे हा तद्भव शब्द झालेला आहे. ठीक आहे. आता बघा, भोगी आणि जोगी वेगळे शब्द आहेत, हे तात्पुरतं बाजूला ठेवायचं. एक्झाम मध्ये प्रश्न सोडवताना काय करायचं, जे आपल्याला फिक्स माहिती आहे त्यावरून उत्तर पहिले काढायची. कार्य, कार्य किंवा कर्म वरून काम हा शब्द आलेला आहे, म्हणजे हा शब्द कसा झालेला आहे, तद्भव झालेला आहे. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेले आहेत, सर्व तद्भव शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा मूळ संस्कृत शब्द दिलेला आहे. त्यामुळे अयोग्य शब्द जोडी कोणती असणार आहे, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. बरोबर. जोगी, जोगी म्हणजे संन्यासी व्यक्तीला जोगी म्हटलं जातं. बरोबर ना. एखादा व्यक्ती म्हणतो बघा मला जोगी व्हायचंय, म्हणजे तो संन्यासी होणार आहे, म्हणजे असं त्याचा अर्थ आहे. अयोग्य शब्दजोडी पर्याय क्रमांक 3 मधली असणार आहे, ती काही तद्भव शब्दांच्या गटात येत नाही. अन्योक्ती हा शब्द कितीतरी वेळा आपण लेक्चरमध्ये पाहिलेला आहे, किंवा अलंकार या घटकाचा अभ्यास करत असताना सुद्धा त्या शब्दाचा अभ्यास केलेला आहे आपण. अन्य अधिक उक्ती यापासून अन्योक्ती असा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. तर बघा, अन्य म्हणजे दुसरा, उक्ती म्हणजे बोलणे, दुसऱ्याला उद्देशून आपण बोलतो. म्हणजे काय, दुसऱ्याला बोलतोय एकाला उद्देशून. म्हणजे उदाहरणार्थ, लेकी बोले सुने लागे. बरोबर. सासू काय करते, आपल्या लेकीला बोलते, पण तिला खरं तर टॉमनं आपल्या सुनेला मारायचा असतो. बरोबर. अशा अर्थाने म्हणजे एकाला उद्देशून बोलायचं, परंतु ते खरं तर ते बोलणं दुसऱ्या विषयीचं असतं. म्हणजे अशा अर्थाने पर्याय क्रमांक 2 येणार आहे अन्योक्ती या शब्दासाठी. एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष असणाऱ्या व्यक्तीला अष्टावधानी म्हटलं जातं. हा. अवधान म्हणजे लक्ष देणे, जसं की आपण म्हणतो सावधान. सावधान हा शब्द अवधान या शब्दापासूनच बनलेला आहे, जे लक्ष देणे, काळजीपूर्वक दक्ष राहणे, सावध राहणे. मग अवधानी कोण असणार आहे, अष्ट अवधानी. अष्ट म्हणजे अनेक, शब्दशः 8. अष्ट म्हणजे शब्दशः 8, परंतु आपण अनेक या अर्थाने घ्यायचे. आणि एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा कोण असणार आहे, अष्टावधानी असणार आहे. ठीक आहे. तिथीवार न ठरवता आलेला कोण असतोय, आगंतुक असतोय. हे, घरात जो पाहुणा येतोय तो तिथीवार न ठरवता येतो ना, अचानक येतो ना पाहुणा, असं ठरवून थोडी येतो. म्हणजे तो आगंतुक असतो. आगंतुक म्हणजे काय, तिथीवार न ठरवता आलेला. बरोबर. एखाद्या व्यक्तीशी आपण युक्तिवाद करतोय म्हणजेच वादविवाद करतोय, किंवा प्रतिवाद वगैरे, ती गोष्ट झाली. आता पुढे बघा, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास. इथं कीवर्ड काय आहे, दुःख. आणि सोडलेला दीर्घ श्वास हे शब्द काळजीपूर्वक एक्झाम मध्ये वाचायचे असतात. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं पर्याय पाहिल्यानंतर. इथं लगेच लक्षात ठेवायचं बघा, हातबलता. हातबलता म्हणजे काय, एखाद्या प्रसंगात आपण हातबल होतो, म्हणजे त्या प्रसंगात काय निर्णय घ्यावा, कोणती कृती करावी ही आपल्याला अजिबात सुचत नाही, अशा प्रसंग जो असतो तो, म्हणजे त्यावेळेस हातबल होतो आपण. हातबलचा शब्दशः अर्थ काय होतो, बल. बल म्हणजे बळ, ताकद.
आणि हत म्हणजे निघून जाणे. हत या शब्दाचा अर्थ होतो निघून जाणे. म्हणजे ज्याच्यातून ताकद निघून गेलेली आहे, बळ निघून गेलेलं आहे, तो हतबल शब्दशः अर्थ होतो. मग एखाद्या प्रसंगात काय करावं याची आपल्यात ताकदच राहत नाही किंवा निर्णय घेण्याची क्षमताच राहत नाही, आपण हतबल होऊन जातो. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. बघा, हतभागी हा एक शब्द आहे. हतभागी, ज्याचं भाग्य नाहीसं झालेलं आहे किंवा निघून गेलेलं आहे, तो हतभागी असतो. आले लक्षात? हत म्हणजे काय? निघून जाणे. हात म्हणत नाही मी, लक्षात घ्या. मी काय म्हणतोय? हत म्हणतोय. हत म्हणजे निघून जाणे. आणि ज्याचं भाग्य निघून गेलेलं आहे तो हतभागी. ज्याच्यातून बळ ताकद निघून गेलेली आहे तो हतबल. आलं लक्षात? मग हतबल आपण कधी होतो? एखादा निर्णय घेता येत नाही, एखादी कृती करता येत नाही, त्यावेळेस आपण हतबल होतो, असा त्याचा अर्थ. म्हणजे बल ताकद निघून गेलेली आहे, अशा शब्दशः अर्थ. त्यामुळे पहिला पर्याय तर येणार नाही. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास आणि हतबलचा काय संबंध आहे का? नाही. हुंदका, आता हुंदका कधी दिला जातो बघा, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला गहिवरून येतं, दुःखामुळे दुःख होतं, आणि दुःखामुळे अगदी रडू येण्याची परिस्थिती निर्माण होते, रडायला वगैरे येते काय, म्हणजे तो अगदी आता हुंदका देईल अशी स्थिती निर्माण येते. म्हणजे हुंदक्याचा संबंध रडण्याशी, दुःखामुळे रडण्याशी, गहिवरून येण्याशी आहे. इथं दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास असं म्हटलंय. त्या श्वासाला काय म्हणतात? दुःखामुळे सोडलेल्या श्वासाला काय म्हणतात, असं सांगितले. त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही. बघा, दोन पर्याय आपल्याला एलिमिनेट करता आले, मग सुस्कारा आणि उच्छ्वास. तर आपल्याला उच्छ्वास हा शब्द माहित असतो. श्वास घेणे आणि श्वास सोडून देण्याला उच्छ्वास म्हणतात. इथं उच्छ्वास दिले म्हणजे काहीतरी कन्फ्युज करायला दिलेले आहे. आपल्याला इथं स्पेसिफिक दीर्घ दीर्घ श्वास म्हटलेले आहे. बरोबर, दीर्घ श्वास द्यायचा आहे म्हणजे मोठा सुस्कारा आपण सोडणार आहे ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. सुस्कारा सोडणे आपण म्हणतो बघा, दुःखामुळे आता आपण जरा थोडस असं रिलॅक्स मध्ये असं मोठा सुस्कारा सोडून देतो. खूप सारं दुःख साठवलेलं असतं मनात, थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आपण सुस्कारा सोडतो दुःखामुळे. बरोबर, मग त्याला दीर्घ हा कीवर्ड इथं महत्वाचा होता. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे, 3 येणार नाही. बघा, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती. आता अपराध्यासारखी उभी असणारे म्हणजे कशी असणारे? गप्प उभी असणार. हा, गप्प उभी असणाऱ्याला, गप्प उभं राहण्याला किंवा गप्प बसणाऱ्याला मूग धरून बसणे असं म्हणतात. बरोबर, आता मूग हा शब्द मुख ह्या शब्दावरून आलेला आहे. आता मूग हे धान्य झालं किंवा कडधान्य, आपल्याला माहिती आहे मूग. त्याचा इथं काय संबंध नाही त्या मुगाचा. मूग म्हणजे प्राकृत भाषेत मूक ह्या अर्थाने, म्हणजे मूक आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती मुका आहे, मूक थांबलेला आहे म्हणजे गप्प बसलेला आहे अशा अर्थाने. गप्प धरून बसणे म्हणजे शांत बसणे, मौन धारण करणे अशा अर्थाने. पर्याय क्रमांक 4, आपल्यासारखी उभी होती म्हणजे गप्प उभी होती. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. जीवाचे रान करणे म्हणजे काय? खूप सारं कष्ट करणे, खूप मेहनत घेणे. आपण म्हणतो ना की मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आई वडील काय करतात? अक्षरशः जीवाचे रान करतात. बरोबर. काक दृष्टीने पाहणे. आता काक, काक म्हणजे कावळा, आपण सर्वांना माहितीये. काक म्हणजे कावळा, आपण सर्वांना माहितीये. कावळ्याची जी दृष्टी असते ना किंवा नजर असते ना, ती अतिशय तीक्ष्ण असते. बरोबर, शब्दशः अर्थ कावळ्याची तीक्ष्ण दृष्टी म्हणजे काकदृष्टी. परंतु काकदृष्टीने पाहणे हा वाक्प्रचार ज्यावेळेस आपण म्हणतो, मग एखादा व्यक्ती काकदृष्टीने पाहतोय म्हणजे कसा पाहतोय? अगदी बारकाईने, बारकाईने पाहतोय, तीक्ष्ण नजर ठेवून पाहतोय. बरोबर, म्हणजे कुठल्याही गोष्टीत अगदी बारकाईने पाहायचं, काळजीपूर्वक पाहायचं, तीक्ष्ण पाहायचं, त्याला काकदृष्टीने पाहणे असं म्हणतात. उपरोधिकपणे असं आपण म्हणू शकतो की एखादा व्यक्ती अ, म्हणजे वाईट गोष्टींकडे पाहतोय अशा अर्थाने सुद्धा आपण उपरोधिकपणे म्हणू शकतो. स्पेसिफिक बोलायचं झालं तर बारकाईने पाहणे हा त्याला अर्थ आहे, काकदृष्टीने पाहणे म्हणजे. मनात मांडे खाणे. आता मांडे हा खाण्याचा पदार्थ आहे. मांडे आपण खाल्ले पाहिजेत प्रत्यक्षात, पण मनातल्या मनात खातोय म्हणजे आपण काय करतोय? एक प्रकारे मनोराज्य करतोय. म्हणजे काही गोष्टींचा आपण फक्त मनातल्या मनातच आनंद घेतोय, किंवा दिवसाढवळ्या आपण नाही का म्हणत एखाद्याला की तू दिवसा दिवसा स्वप्न पाहतोय. मी फक्त स्वप्नच पाहतोय, हवेत स्वप्न पाहतोय फक्त, प्रत्यक्षात काय कृती वगैरे करत नाही. मग प्रत्यक्षात एखादी गोष्ट न करता मनातल्या मनात मनोराज्य ज्यावेळेस केलं जातं, त्यावेळेस त्याला मनात मांडे खाणे असं म्हटलं जातं. पुढे बघा. हा, आता हा थिअरॉटिकल प्रश्न होता. आता असा प्रश्न परीक्षेतच येतो, त्यावेळेसच आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. कसं देता आलं पाहिजे बघा. हे आपण वाचनात आपल्या येत नाही सहसा, किंवा आपल्या पुस्तकात नसतं. एखाद्या म्हणीतील डॅश डॅश हा त्या म्हणीचा आत्मा असतो. तर म्हणीचा आत्मा कशाला म्हणायचं? म्हणजे आपल्याला माहिती असेल म्हणीतून काय केलं जातं? एखादा अनुभव किंवा एखादा सिद्धांत, दृष्टांत, बरोबर, एखादं तत्वज्ञान आपल्याला सांगायचं असतं जगण्याशी संबंधित, ते आपण म्हणीच्या माध्यमातून सांगतो. म्हण म्हणजे काय? जी लोकांच्या म्हणण्यात येते, बोलण्यात येते वारंवार, तिला म्हण म्हणतात. वारंवार बोलण्यात येते त्याला अलंकारिक रूप आपण दिलेलं असतं.
जसं की कोल्हा काकडीला राजी. बरोबर. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे अशी थोडी अलंकारिक भाषेत बोलतो आपण त्याला. विशिष्ट अशी लकब, विशिष्ट असा उच्चार असतो त्या म्हणींला. बरोबर. निश्चितच म्हणीमध्ये अलंकाराचा आपण वापर करतो. म्हणींला असा विशिष्ट असा उच्चार किंवा ध्वनी असतो निश्चितच. परंतु म्हणीचा आत्मा म्हणजे काय असतो? त्या म्हणीत काहीतरी आशय लपलेला असतो. त्या म्हणीत काहीतरी अनुभव, सिद्धांत, दृष्टांत लपलेला असतो. एक्झाम मध्ये आपल्याला असे पर्याय एलिमेंट करून योग्य ते उत्तर देता आलं पाहिजे. अनुभव, एखाद्या म्हणीतील अनुभव जो असतो ना, तो त्या म्हणीचा आत्मा असतो. उदाहरणार्थ, कोल्हा काकडीला राजी. बरोबर. यातला ध्वनी उच्चार महत्वाचा आहे का? नाही. अलंकार महत्वाचा आहे का? त्यातलं नाही. कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय? त्यातून आपल्याला काय सांगायचं की क्षुद्र माणसं क्षुद्र वस्तूंनाच भाळतात. आपल्याला अनुभव येतो जगण्यामध्ये, वेगवेगळ्या व्यक्तींचा अनुभव येतात की काही सामान्य माणसं असतात की ती अल्पसंतुष्टी असतात, सामान्य गोष्टीमध्येच समाधान मानतात, क्षुद्र वस्तूंनाच भाळतात. बरोबर. हा अनुभव आपल्याला आला, मग ते आपण म्हणीच्या माध्यमातून सांगितलं की कोल्हा काकडीला राजी. बाबा कोल्हा काकडीवरतीच समाधान मानतो, तो द्राक्ष वगैरे तोडत नाही, अशा अर्थाने. बरोबर ना. म्हणजे म्हणीचा अनुभव महत्वाचा असतो, तो त्या म्हणीचा आत्मा असतो. गाभ्यामध्ये, आशयामध्ये, म्हणीमध्ये अनुभव महत्वाचा असतो. बरोबर. बघा, आज अंबारी, उद्या झोळी धरी. आता अंबारी म्हणजे काय? हत्तीवरती अंबारी असते आणि त्या अंबारीमध्ये राजा बसतो. पूर्वीच्या काळी हत्तीवरती अंबारी असायची, त्या अंबारीमध्ये राजा बसायचा. म्हणजे अंबारी असणं म्हणजे हे एक प्रकारे श्रीमंतीचं लक्षण झालं. आज अंबारी आहे, उद्या मात्र झोळी धरली. झोळी कशासाठी असते? भिक्षा मागण्यासाठी असते. म्हणजे राजाने आज अंबारीत बसतोय राजा, पण उद्या झोळी धरलेली आहे. म्हणजे आज त्याच्याकडं भरभराट आहे, पण उद्या काहीच नाहीये, अशा अर्थाने. म्हणजे जेव्हा असेल तेव्हा काय दिवाळी आहे, समृद्धी आहे. जेव्हा सर्व काय संपत्ती आहे, धन दौलत आहे, त्यावेळेस दररोजच दिवाळी. नसेल तेव्हा काय शिमगा. शिमगा, होळीला बोंबा मारतो आपण. नसेल तेव्हा मग बोंब मारत बसायचं, काहीच नाही, अशा अर्थाने. मग आज अंबारी उद्या झोळीधारी याचे समानार्थी म्हण काय असणार आहे? असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. मनसुबे केल्याने दिवस निघून गेले. बरोबर. शब्दशः अर्थ लगेच कळतो. आपण मनातल्या मनात काहीतरी आपण इच्छा, आकांक्षा, संकल्प निर्माण केलेत, मनसुबे केलेत. परंतु मनसुबे करण्यातच दिवस गेले, प्रत्यक्ष कृती काहीच केली नाही. बरोबर ना. म्हणजे म्हणजे मनात मनोरे, मनात अगदी उंचच उंच मनोरे बांधण्याचे आपण स्वप्न पाहतोय. पुढं मात्र ताटकोरच ठेवलंय आपण. काहीच कृती घेतली नाही त्यावरती, अशा अर्थाने. मनात मनोरे, पुढे ताटकोरे. मनसुबे केल्याने दिवस निघून गेले. बीला चार येणार आहे. पुढे बघा, काडी चोरतो माडी चोर. ज्यांनी काडी चोरलेली आहे त्यांनीच माडी चोरली बाबा. म्हणजे क्षुल्लक अपराधाचा संबंध मोठ्या अपराधाशी लावायचा, संबंध जोडायचा, या अर्थाने. मग खोड जडली बालपणी सुटता सुटेना. लहानपणी एखादी खोड जोडली असेल एखाद्या व्यक्तीला, तर मोठेपणी मग त्याचा संबंध मोठ्या अपराधाशी आपण लावू शकतो एखाद्या व्यक्तीशी, किंवा काही गोष्टी सुटता सुटत नाहीत, सवयी. मग क्षुल्लक अपराधाचा संबंध मोठ्या अपराधांशी लावला जातो. खोड जडली बाळपणी सुटता सुटेना, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. बघा, एक्झामला कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की सी ला काय एक येईल की नाही. पण आपल्याला पुढे माहिती आहे ना, की वाऱ्यावर वऱ्यात दऱ्यावर घाला आणि राखणदार दारातनी चोर शिरला घरात, हे काहीतरी याचा संबंध लागू शकतो, असं आपल्याला देता येते उत्तर. ठीक आहे. आता वाऱ्यावर वरात म्हणजे काय? आता वरात म्हणजे काय असतं? एखादी वचनाची चिठ्ठी असते एखादी. बरोबर. एखादा व्यवहार घडतोय, काहीतरी वचन दिलेलं आहे, वचननामा लिहिलेलं आहे, ती चिठ्ठी असते, त्याला वरात म्हटलं जातं. हे वरात कशी आहे? वाऱ्यावरती आहे. बरोबर. म्हणजे वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे निष्काळजीपणा दाखवलेला आहे. दर्यावरती घाला घातलेला आहे अक्षरशः. दर्यावरती हवाला, असं आपण म्हणजे सोडून दिलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे निष्काळजीपणा करतोय, वाऱ्यावरती सोडून दिलंय सगळं. वाऱ्यावरती वरात आहे सगळी. म्हणजे निष्काळजीपणा करणं, या अर्थाने स्पेसिफिक ही म्हण वापरली जाते. वाऱ्यावर वरात अन दर्यावर घाला. बरोबर. मग त्यालाच समानार्थी म्हण राखणदार दारातनी चोर शिरला घरात. म्हणजे राखणदाराने काय केलेलं आहे? निष्काळजीपणा केलेला आहे. राखणदार दारातच खेळत बसलाय, इकडे चोर घरात शिरला ना, पण म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? त्याच्या कामात निष्काळजीपणा केलेला आहे, अशा अर्थाने. आले लक्षात? वाऱ्यावर वरात दर्यावर घाला म्हणजे काय? राखणदार दारातनी चोर शिरला घरात, लक्षात राहू द्या. कपिला षष्टीचा योग. बरोबर. आता आपण राज्यसेवेचे सगळे प्रश्न अभ्यासले, त्यावेळेस कितीतरी वेळा आपण म्हटलो, उंबराचे फुल. पुन्हा एकदा सांगतो, काळजीपूर्वक लक्षात घ्या. उंबराचे फुल आणि कपिला षष्टीचा योग. ठीक आहे. उंबराचे फुल आणि कपिला षष्टीचा योग, असे दोन शब्द पाहिले आपण, अलंकारिक शब्द आहेत. आता उंबराचे फुल कसं असतं? दुर्मिळ असतं. मग ज्या वेळेस एखादी वस्तू किंवा व्यक्ती
वस्तू आणि व्यक्तीच्या संदर्भाने आपण उमराचे फुल हा वाक्प्रचार वापरतो. एखादी वस्तू व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला मिळणं दुर्मिळ असतं किंवा भेटणं दुर्मिळ असतं त्यावेळेस आपण उमराचे फुल असं म्हणतो. कपिला षष्टीचा योग नावातच योग आहे. आपण पाहिलं योग, घटना, संधी, वेळ याच्या अनुषंगाने आपण योग वापरतो. एखादा योग खूप दिवसानंतर न येतो. कपिला षष्ठी जशी काय जवळजवळ 60 वर्षांनी येते ना. कपिला षष्ठी ही जी तीथ आहे ती जवळजवळ 60 वर्षातून एकदा येते. मग फार दिवसानंतर न येणारी संधी किंवा वेळ आहे. पर्वणी आहे ती एक प्रकारची. बरोबर? किंवा ती घटना आहे. म्हणजे आपण पाहिलं कपिलषष्ठीचा योग हा वाक्प्रचार योग, घटना, संधी, वेळ, पर्वणी ह्या अनुषंगाने वापरले जाते. मग योगायोग, घटना, संधी ABC बरोबर येणार आहे. कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा, भांडणं लावून देणारा, हे येणार नाही इथे. कपिलषष्ठीचा योग म्हणजे काय विलक्षण असणारा योग आहे. कारण कपिलषष्ठी 60 वर्षातून एकदा येते कधीतरी. मग एखादी घटना जर विलक्षण असेल, एखादा योगायोग विलक्षण असा असेल, त्याला उद्देशून आपण कपिलषष्ठीचा योग असं म्हणणार आहोत. एखादी घटना पूर्वी कधीच घडली नाही, फार दिवसानंतर कधीतरीच घडलेली घटना आहे ती. मग त्या घटनेच्या अनुषंगाने पण आपण कपिलषष्ठीचा योग हा वाक्प्रचार वापरणार आहोत. पुष्कळ काळाने येणारे संधी, बरोबर, फार दिवसाने येणारे संधी या अर्थाने पण आपण कपिलषष्ठीचा योग हा वाक्प्रचार वापरणार आहोत. ABC बरोबर येणार आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा कोण असणार आहे? शूर असणारे, महान असणारे, धाडसी असणारे का? नाही. म्हणजे धाडसी व्यक्ती त्याच्यासारखा दुसरा असू शकतो, महान व्यक्ती त्याच्यासारखा दुसरा असू शकतो, शूर व्यक्ती त्याच्यासारखा दुसरा असू शकतो. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसेल तर त्याला आपण अद्वितीय म्हणणार आहोत. द्वितीय म्हणजे काय? दुसरा कोणीतरी आहे तो. द्वितीय म्हणजे दुसरा. हे त्याच्यासारखा दुसरा कोणीतरी आहे म्हणजे द्वितीय कोणीतरी आहे. अद्वितीय म्हणजे काय? दुसरा कोणीच नाही असा अर्थ. म्हणजे सोपा प्रश्न आहे, सोपा शब्द आहे, आपल्याला अर्थातच माहित असेल, पण स्टील मी त्याची फोड करून सांगतोय. अहमहमिका, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. अहमहमिका म्हणजे काय? आपल्याला अहमभाव वाटू शकतो, पण नाही. बघा, अहमअहमिका हा शब्द कसा बनलेला आहे? अहम अधिक अहम अधिक इका असा शब्द बनलेला आहे. आता अहम ह्या शब्दाचा अर्थच होतो मी किंवा अहमभाव, अहंकार असा अर्थ होतो त्याचा. आपण नाही का मीपणा, अहंकार असतो त्या व्यक्तीला म्हणतो तिच्यात तुझ्यात खूप अहम आहे, किंवा अहम ब्रह्मास्मी असं आपण म्हणतो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच सर्व काय आहे, मीच ब्रह्म आहे. म्हणजे अहंकारला अहम हा शब्द आहे. मग ज्यावेळेस दोन व्यक्तींमध्ये, दोन गटांमध्ये मीपणाची स्पर्धा लागते, मीच सर्वश्रेष्ठ किंवा मीच पुढे असणार सगळ्यात, म्हणजे अहम अहमिका त्यांच्यामध्ये सुरू होते. एका गटाचा अहम, दुसऱ्या गटाचा अहम, आणि त्यांच्यात काय होते? अहम अहमिका सुरू होते. म्हणजे त्यांच्यामध्ये स्पर्धा, चुरस, बरोबर, ओढाओढ सुरू होते, चढाओढ सुरू होते. अशा अर्थाने अहमअहमिका हा शब्द वापरला जातो. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. अहमभाव हा पहिलाच पर्याय ट्रॅपला टाकलाय. अहमअहमिका म्हणजे अहमभाव वाटू शकतो. तसा अर्थ त्याला थोडीशी अर्थछटा निश्चित आहे अहमभावाची, किंवा आकस द्वेष याची अर्थछटा, आकस द्वेष ईर्ष्या ही छटा आहे निश्चितच अहमअहमिका या शब्दाला. पण स्पेसिफिक अर्थ आहे स्पर्धा. स्पर्धा असेल त्यावेळेसच ईर्ष्या असते ना. स्पर्धा असेल त्यावेळेसच अहमभाव असतो. टेक्निकल तांत्रिक शब्द शोधायचा आपल्याला. अहमअहमिका म्हणजे स्पर्धा, लक्षात ठेवा. पोर्तुगीज शब्द आपल्याला ओळखायला सांगितले. पोर्तुगीजचा प आणि पगारचा प कितीतरी वेळा आपण चर्चा केलेली आहे. लेक्चर्स मध्ये ट्रिक पाहत आणि पण पाहिलेलं आहे. अलमारीत, तिजोरीत पगार वगैरे ठेवला, कोणी ठेवला, काय ठेवला, कसं ठेवला, आपण पाहिले. बरोबर. जो कर्नल किंवा कमांडर असतो त्याचा पगार वगैरे आपण पाहिला, ट्रिक. बरोबर. पोर्तुगीज शब्द पाहताना लगेच आठवला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. सामान आपण मगाशीच पाहिलं, फार सामान आहे बाबा. म्हणजेच काय? फारसी भाषेतून आलेला शब्द आहे सामान हा शब्द. पहिला एलिमेंट होतो भाकरी. कानडी आपण पाहिलं. तिकीट इंग्रजी पाहिलं आपण. त्यामुळे हा एलिमेंट होतो. पुढे बघा, तद्भव शब्दांचा गट ओळखायला सांगितलाय. कर्ण, चक्र, विद्वान, जल हे तत्समेत जशाच तसे संस्कृत मधून मराठीत आलेत. त्यामुळे हा एलिमेंट होतो. अर्ज अरबी मधून आलेला आहे, अरबी भाषेतून. अर्ज हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आलाय, त्यामुळे हा एलिमेंट होतो. अत्तर आपण पाहिले फारसी मधून. ट्रिक पाहिलेली, अत्तर कोणी मारलं, अत्तर मारून कोण कुठे गेला, ही ट्रिक पाहिलेली आपण. बरोबर. पगार आत्ताच पाहिलं, पोर्तुगीज मधून आलेला आहे. चिमणी देशी झाला. तद्भव आपल्याला विचारलेत ना. पाय, पान, सासू, सासरा तद्भव आहे का? येस, सी फिक्स बरोबर आहे. कारण बघा, पद वरून पाय आलेला आहे. जे संस्कृत शब्दात थोडा बदल होऊन आलेले शब्द कसे असतात? तद्भव असतात. पर्ण वरून काय आलेलं आहे? पान आलेलं आहे. संस्कृत शब्दात थोडा बदल होऊन आलेले शब्द कसे असतात?
तद्भव असतात. बरोबर. श्वसूर वरून काय आलेलं आहे? सासरा आलेला आहे. स्वसावरून काय आलेलं आहे? सासवा आलेला आहे. मग हे सगळे तद्भव शब्द झाले. सी फिक्स बरोबर आहे नाही. गुरुपुत्र पुष्पाग्नी हे तत्सम झाले. एलिमेंट होतो सी फक्त बरोबर येणार आहे. बघा, वाढदिवसानिमित्त गौरीला अक्षयकडून हिरेजडित काय मिळाला? हिरेजडित नजराना असू शकते, भेट असू शकते, माळ असू शकते, उपहार पण असू शकते. आता दोन शब्द आहेत बघा, उपहार आणि उपाहार असे दोन शब्द आहेत. काळजीपूर्वक हा फरक लक्षात घ्यायचा आहे. बघा, हार या शब्दाला हा उपसर्ग जोडलाय, उपहार. आणि उपाहारचा विग्रह काय येणार आहे? उप अधिक आहार असा विग्रह येणार आहे. कारण इथं पाचा विग्रह प अधिक आ येतोय ना. उप अधिक आहार, आहार घेतो. पण आता आहार कसा आहे? उप आहार आहे. उपहार, उपाहार म्हणजे कसा आहे? नाश्ता झाला तो. म्हणजे छोटासा नाश्ता आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याला आपण उपाहार म्हणतो. हलकं जेवण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याला आपण उपाहार म्हणतो. उप अधिक आहार म्हणजे उपाहार. प ला काना पा आहे, लक्षात राहू द्या. आलं लक्षात? म्हणजे त्याला नाश्ता, छोटस जेवण असा अर्थ होतो. उपहारचा अर्थ मात्र काय होतो? भेटवस्तू, नजराना. भेटवस्तू जे असतं, गिफ्ट असतं, त्याला मराठीत आपण उपहार म्हणतो. उपहार. फरक लक्षात राहू द्या, उपहार आणि उपाहार. उपहार म्हणजे भेटवस्तू आणि उपाहार म्हणजे नाश्ता. राहील लक्षामध्ये? आता बघा, नजराना म्हणजे पण भेटवस्तू, भेट. आता इथे गौरीला अक्षयकडून हिरेजडित काय मिळालेलं आहे? हिरेजडित माळ पण असू शकते. अर्थात त्याला आपण भेट म्हणणार आहे, नजराना म्हणणार आहे, उपहार म्हणणार आहे. पण प्रश्न काय विचारलाय नीट वाचायचा. उपसर्ग गटित शब्द आपल्याला योग्य तो शोधायचा. मग ह्या चार चार शब्दांमध्ये उपसर्ग गटित कोणता आहे? उपहार हा उपसर्ग गटित आहे. मग इथे उपहार येणार आहे. आपल्या लक्षात फक्त ए बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे. घर घर शब्द दिसला, अभ्यस्त शब्द आहे, पूर्ण अभ्यस्त असणार आहे. बरोबर. शब्द जशाच तशी पुनरावृत्ती झाली ना, द्विरुक्ती झालेली आहे. म्हणजे शब्द कसा झाला? अभ्यस्त झाला. स्पेसिफिक बोलायचं झालं तर पूर्ण अभ्यस्त झाला, कारण जशाच तशी पुनरावृत्ती झालेली आहे. बरोबर. उपसर्ग गटित कुठला आहे? आता निरोगी लगेच कळतो आपल्याला. रोगीच्या विरुद्धार्थी निरोगी, नि हा उपसर्ग लावलेला आहे. प्रत्यय गटित रक्षक, अक प्रत्यय लागलेला आहे, रक्षक. शेवटी प्रत्यय लागलेला आहे, क प्रत्यय. बरोबर. आणि सामासिक शब्द निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, नीलकंठ. बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. म्हणजेच हे सामासिक शब्द झालेला आहे. नील आणि कंठ असे दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे, म्हणजे तो समास झालेला आहे, त्याचा सामासिक शब्द झालेला आहे. बघा, शब्द प्रश्न नीट वाचायचा. विरुद्धार्थी वाक्प्रचार आपल्याला ओळखायचे आहेत. आता उखळ पांढरे होणे म्हणजे काय? भरभराट असणे किंवा श्रीमंती असणे. आता बघा, पूर्वीच्या काळी कृषीवरती आधारित आपली समाजरचना होती. आणि जो व्यक्ती, जो खूप मोठा शेतकरी असायचा, त्याच्या घरी खूप धनधान्य असायचं. खूप सारं धनधान्य असायचं. धनधान्य खूप सारं आहे म्हणजे त्याच्या घरातलं उखळ हे नेहमी पांढरं असायचं. आता उखळ काय असायचं? उखळ म्हणजे जमिनीत, खाली भुईवरती, जमिनीवरती असा एक खड्डा असायचा छोटा. त्याच्यात धान्य टाकून ते धान्य मुसळाच्या साह्याने कुटलं जायचं. उखळ आणि मुसळ हे दोन शब्द लक्षात राहू द्या. उखळामध्ये धान्य टाकलं जायचं, खाली असा जमिनीत खड्डा असायचा छोटासा, त्याच्यात धान्य टाकलं जायचं, आणि मुसळ हे एक असं लाकूड आहे मोठं, त्या लाकडाच्या साह्याने ते धान्य कुटलं जायचं. तर धान्य कुटल्यावरती ते धान्य कसं असणार आहे? बारीक पीठ तयार होणार आहे. म्हणजे ते उखळ कसं होणार आहे? पांढरं होणार आहे. उखळ कसं होणार आहे? पांढरं होणार आहे. म्हणजेच काय, ज्याच्या घरी धनधान्य खूप असायचं त्याच्या घरचं उखळ पांढरं व्हायचं ना. ज्याच्या घरी धनधान्य नसणार त्याच्या घरचं उखळ पांढरं नाही होणार. मग उखळ पांढरे होणे म्हणजे काय असणार आहे? भरभराट, समृद्धी असणे अशा अर्थाने, श्रीमंती असणे अशा अर्थाने आपल्याला असते. मग याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? आपल्याला धन शून्यावर येणे असं वाटू शकतं, पण एला एक कुठंच दिलेला नाहीये. बरोबर. असं वाटू शकतं पण नाही. मग पुढे पाहायचं. अभयदेने नाही येणार. उकिरडे फुंकणे येते. येस. आता बघा, उकिरडा म्हणजे काय? ज्याच्यात केर कचरा टाकला जातो. केर कचरा जिथं टाकला जातो ती जागा काय असते? उकिरडा असते. ग्रामीण भागात आपल्याला उकिरडा माहित असेल. उकिरड्यात केर कचरा टाकला जातो. आता एखादा व्यक्ती उकिरडा फुंकत असेल म्हणजे केर कचरा फुंकतोय, त्याच्यात काहीतरी वस्तू सापडते का फायद्याची असं शोधतोय, म्हणजे दारिद्र्याची अवस्था आहे. म्हणजे
धनदौलत काहीच शिल्लक राहिली नाही, दारिद्र्य आहे त्यामुळं काहीच काम नाहीये, दारिद्र्यामुळे तो व्यक्ती असंच काहीतरी इकडे तिकडे शोधत बसतोय. केर कचरामध्ये काहीतरी कामाची वस्तू सापडते का ते शोधत बसतोय. मग उकिरडे फुंकणं म्हणजे काय? फुंकतोय ना त्या वस्तू तो. उकिरड्यामधला केर कचरा तो फुंकतोय म्हणजे काहीतरी शोधतोय तिच्यात तो, कशामुळे? दारिद्र्यामुळे. तर दारिद्र्याची स्थिती असणे म्हणजे उकिरडे फुंकणे. मग त्याच्या विरुद्धार्थी उकळ पांढरे होऊन येणारे. एला तीन असणारे तीन पर्याय येतात आपल्याकडे. दुसरा पर्याय एलिमेंट होतो. द्राविडी प्राणायाम करणे. द्राविडी प्राणायाम आपण पाहिलेला आहे खूप वेळा. द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? जिथं साध्या सोप्या गोष्टी असतात तिथं गुंतागुंतीचे प्रयत्न करायचे. हा, साधा सरळ प्राणायाम करायचा तर व्यक्ती द्राविडी प्राणायाम करतोय, म्हणजे साध्या सरळ गोष्टीसाठी उलट पालट काहीतरी करतोय. बरोबर. म्हणजे गुंतागुंतीचे प्रयत्न ज्यावेळेस केले जातात साध्या सरळ गोष्टीसाठी, त्यावेळेस त्याला द्राविडी प्राणायाम करणे म्हणतात. हातचा मळ असणे म्हणजे काय? आपण म्हणतो ना, हातचा मळ कसा सहजपणे निघून जातो ना. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस सहज साध्य करणं शक्य असतं किंवा एखादी गोष्ट आपल्याकडनं सहज केली जाऊ शकते, त्यावेळेस आपण म्हणतो की ही गोष्ट म्हणजे माझ्या हातचा मळ आहे. बरोबर ना. द्राविडी प्राणायाम करणे याच्या विरुद्धार्थी हातचा मळ असणे असं येणार आहे. बरोबर. कारण द्राविडी प्राणायाम म्हणजे गुंतागुंतीचे प्रयत्न साध्या सरळ गोष्टीसाठी, आणि हातचा मळ म्हणजे सरळ सरळ आपण ती गोष्ट सहज करतोय. मुळावर येणे. बघा, मूळ म्हणजे काय? झाडाचं मूळ आहे. ते झाडाचं मूळच आपण छाटून टाकलं तर ते झाड नष्ट होणार आहे. म्हणजे आपण झाडाच्या मुळावरती आलो, झाड नष्ट केलं. तसंच एखाद्याच्या मुळावरती येतो म्हणजे त्या व्यक्तीला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो ना, नको माझ्या मुळावर येऊ, म्हणजे मला नष्ट करण्याच्या मार्गावरती नको येऊस. तर तसा प्रयत्न करूच नको अजिबात. माझ्या मुळावर येऊच नको अजिबात. मी माझं मूळ नष्ट करण्याचा प्रयत्नच करू नको. माझ्या मुळावर येऊ नको, मला नष्ट करण्याचा प्रयत्न करू नको. म्हणजे मुळावर येणे म्हणजे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. त्याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? अभय देणे. आपण कालच पाहिलं, अभय देणे म्हणजे सुरक्षिततेची हमी देणे. सुरक्षित किंवा संरक्षणाची हमी देणे. कालच पाहिले, कालच्या परवाच्या आपण पेपरमध्ये पाहिलेले. मुळावर येणे म्हणजे अभय देणे, याच्या विरुद्धार्थी. हा, एकमेकांच्या विरुद्धार्थी येते. उदरी शनी येणे. आता बघा, जन्म राशीत शनी ज्यावेळेस जन्म राशीला येतो, ज्यावेळेस जन्म राशीला येतो, जन्म राशी ज्यावेळेस ज्यावेळेस शनी त्या राशीमध्ये असतो, त्यावेळेस खूप म्हणजे आपल्याला द्रव्य लाभ होणार असतो असं मानलं जातं. द्रव्य लाभ होणार किंवा धन दौलत प्राप्त होणार किंवा खूप मोठा लाभ प्राप्त होणार आहे असं मानलं जातं शनी ज्यावेळेस जन्म राशीत येतो त्यावेळेस. मग पोटात ज्यावेळेस जन्माच्या राशीच्या वेळेस शनी येतो, म्हणजे धनदौलत प्राप्त होणार आहे, श्रीमंती प्राप्त होणार आहे, किंवा तशी धनदौलत प्राप्त झाल्या अशी स्थिती असते. मग याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? धनशून्यावरती येणार असं असणार आहे. बरोबर ना. आपल्याला विरुद्धार्थी वाक्प्रचार शोधायला सांगितलेले आहेत. पुढे बघा, खालील प्रसंगाला योग्य म्हण ओळखायला सांगितलेली आहे. मुला, तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. एक संवाद दिलेला आहे. एक माणूस एका मुलाला म्हणतोय, मुला, तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू मला म्हणतोयस की, मला काय म्हणतोय की त्यांच्यावर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही. पण आता राहिलेच काय माझं? मला जाऊ नकोस म्हणतो, पण मला शिवाय पर्याय नाहीये. आता माझं राहिलेच काय? काहीच राहिलं नाही, मला जावंच लागणार आहे. बरोबर. म्हणजेच काय असणार आहे? जिकडे सुई तिकडे दोरा असणार आहे. कारण दोरा हा कसा आहे, सुईशिवाय पर्याय नाही ना दोऱ्याला. दोरा हा सुईमध्येच ओवला जाणार आहे. म्हणजे मुख्य गोष्टीला दुय्यम गोष्टीला मुख्य गोष्टीच्या मागे जावंच लागतं. सुईच्या मागे दोराचा असतो. बरोबर ना. मग इथं ह्या कंटेक्स्टमध्ये दिलेल्या प्रसंगाच्या बाबतीत जिकडे सुई तिकडे दोरा आपल्याला हे तर द्यावंच लागणार आहे. जिथं काहीच पर्याय नसतो मोठ्या व्यक्तीच्या मागे जाण्या वाचून किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे जाण्या वाचून कुठलाही पर्याय नसतो, त्यावेळेस जिकडे सुई तिकडे दोरा आपण हे म्हणू शकतो. किंवा मुख्य गोष्टीच्या मागे दुय्यम गोष्ट जाणे या अर्थाने आपण पर्याय क्रमांक 2 वापरतो. आता जिकडं खोबरं तिकडं चांगलं म्हणजे काय? जिकडं काहीतरी फायदा असेल तिकडं चांगलं करायचं, म्हणजे उदो उदो करायचं. आता बघा, तळी भरताना खोबरं असतं तळीमध्ये, आणि तळी भरताना आपण चांगलं म्हणतो. बरोबर. म्हणजे उदो उदो करतो, म्हणजे एक प्रकारे फायदा काहीतरी होणार असेल, खोबरं भेटणार असेल तर चांगलं करायला काय हरकत आहे? म्हणजे स्तुती करायला काय हरकत आहे? उदो उदो करायला काय हरकत आहे? काही लोक असतात जिकडं काहीतरी फायदा असेल तिकडं मग भरमसाठ स्तुती करतात, उदो उदो करतात. हा, तिकडं मागे पळतात, म्हणजे फायदा असेल त्याच्या मागे लगेच जातात. जिकडं खोबरं तिकडं चांगलं. हा, आज इकडं फायदा आहे तर आज इकडे, उद्या तिकडं फायदा आहे तर उद्या तिकडे. जिकडं खोबरं आहे तिकडं चांगलं म्हणायचं. अशा लोकांना उद्देशून ही म्हण वापरली जाते.
जिकडे पोळी तिकडे गोंडागोळी समानार्थी म्हण आहे. जिकडे खोबरं तिकडे चांगलं, याला जिकडे पोळी तिकडे गोंडागोळी. जिकडून काय फायदा होणारा असेल तिकडे माग माग जायचं. जसा भाव तसा देव, म्हणजे जशी श्रद्धा असेल तसाच देव प्राप्त होणार आहे. बरोबर. जसे मनात विचार असणार आहे तसं त्याचं त्या पद्धतीने आपल्याला हे भेटणार आहे. दैवत प्राप्त होणार आहे अशा अर्थाने. जसा भाव तसा देव, जशी श्रद्धा तसं देव पण प्राप्त होतं किंवा देव आपल्याला प्रसन्न होतो अशा अर्थाने. मग इथं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चालेल. थांबूयात अशा प्रकारे आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. आभारी आहे.